हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. कसे आहात सगळे? बरे आहात ना? नेक्स्ट ब्लॉग जो आहे तुम्ही चालू केला आहे आणि आज मी डायरेक्ट मोदकपासूनच चालू केला आहे. आणि आज मी बनवते पनीर मोदक. तर पनीर मोदकसाठी मी सगळ्यात आधी सगळ्यात आधी मी पनीरला हे जिथे मिक्सर करून घेतले आहे आणि त्यानंतर इथं हे पिठी साखर घेतली आहे आणि मिल्क पावडर आहे ती याच्यात आहे. तर मी हे पनीर मोदक बनवते आहे आणि आय डोंट नो कसं लागते खायला, माहीत नाही आहे. आत्तापर्यंत जितके मोदक केले तितके कुठलेच खाल्लेले माहीत नव्हते, पण तरी पण चांगले झाले होते आणि आता हे पण चांगलं होईल अशी एक्सपेक्टेशन्स धरून मी पनीरचे मोदक करते. तर बघूयात. हांजी, तर मग मी आता याच्यामध्ये तूप घातले होते, पनीर जे मिक्सरला ग्राइंड करून घेतले होते, त्यानंतर मी याच्यात मिल्क पावडर आणि साखर घातली आहे आणि आता हे असं झालं आहे. दाणे 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 दिसायलेत. आता थोडंसं आणखीन याला जरा लाल होऊ द्यायचं. त्याच्यानंतर मी आता ह्याच्यात विचार करते की त्याच्यात मी एखादा फूड कलर घालू की याला पांढरच ठेवू, बट बघू काय करते. त्याच्यानंतर ना मग थोडंसं थंड करते आणि त्यानंतर मग मोदक करूया. हांजी, तर माझे जे मोदक आहेत ते तयार झाले आहेत आणि यांना मोदक बनवताना मला खूप म्हणजे आत्तापर्यंत सगळ्यात हार्ड मोदक असं वाटायला. म्हणजे करताना तर पटकन झाले, पण त्यांना जे मोदकचं शेप द्यायला किती वेळ लागला आहे ना, कारण की ते पनीर आहे आणि पनीरचे ते छोटे छोटे दाणे ते एकत्र व्हायला मला खूप टाईम लागला. पण ठीक आहे, झाले आहे. जरा शेप त्यांचा नीट नाही आला आहे, पण तरी पण प्रसाद आहे, झालं तर. आणि छान झाले आहेत. आजचा पण एक मोदक माझा तयार झाला आहे, तो म्हणजे पनीरचा मोदक. सो आता माझे मोदक जे आहेत ते तयार करून झाले आहेत आणि आता मी इट्स टेस्टिंग टाईम. सो हा एक मोदक मी घेतला आहे आणि आता याला खाऊन बघते कसे लागायले. टेस्टी जे लागाय ते तुझंच तयार करतात ना, ते साखर घालून काहीतरी करतात तर ते तसलं लागायला सेम टू सेम. छान लागायला, मस्त झालं. बाकीच्यांना आवडतात की नाही सगळ्यांना टेस्ट करूयात सगळ्यांनी आल्यानंतर. मग बघूया. तर आता मी तुम्हाला दुसरीकडे दिसत असते, कारण की आम्ही आता घर बदलतोय आणि मी तुम्हाला त्याचं एक छोटंसं टूर दाखवते. हां, तर जे आम्ही आमचं घर होतं चेंज करत होतो, कारण की ते आमचं घर नव्हतंच ऑलरेडी, ते आमचं भाड्याचं घर होतं, त्यामुळे आम्ही ते चेंज करत होतो. काही कारणास्तव चेंज करत होतो आणि हे आम्ही जे नवीन भाड्याने घर पाहिलं होतं ते होतं हे. त्यातलं हे पहिलं जी एक रूम होती ती म्हणजे किचन होतं आणि ही सेकंड रूम होती. हे जे घर होते ते सिंगल रूम दुसऱ्यांना देत होते त्यांनी, पण आम्ही तिन्ही रूम एकत्रच होते त्यामुळे तिन्ही घेऊन टाकले होते. आणि हे बेडरूम असं काही नव्हतं ते, पण एक खोली होती. आणि हे जो होता ही एक रूम होती जिथं हे सगळे आम्ही बसले होतो. सगळे चर्चा करत होते म्हणजे काय करायचं काय नाही घरात. तर जे घर होतं त्याला थोडंसं कलर जे आहे तिथे थोडेसे डाग झाले होते ते जे आधी राहत होते त्यामुळे. आणि घर तर इतकं घाण ठेवले होते. जे आधी भाडेकरी तिथे राहत होते ना, असं वाटतच नाही की माणसं राहतात, असलं घाण करून ठेवले होते. आणि जाताना साफ करून तरी जायचं असतंय ना, दुसऱ्यांचं घर असतंय. काहीच नाही, त्याने तसंच ठेवून गेलं होते. ते सगळं आम्ही साफ केलं होतं. त्याच्यानंतर हे असं बाहेर अंगण आहे, मोठं आहे अंगण. आणि मग इथं आम्ही सगळेजण बसून चर्चा करत होतो. मावशी, मम्मी, श्रावणी, आम्ही सगळे असं बसलो होतो. सगळे एकमेकाला सांगायला ते काय काय करायचं की जेणेकरून ते घर छान दिसेल. पण अजून आम्ही ते घर एक्सचेंज करणार नव्हतो, अजून आम्ही 2 दिवस होतो तिथेच. तर ते घर आम्ही खूप आधीच सोडणार होतो, पण गणपती बसले होते त्यामुळे आम्ही ते सोडलं नव्हतं. तर गणपती विसर्जन झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी आम्ही ते घर एक्सचेंज केलं आहे. आणि त्यामुळेच व्लॉग पण माझे उशिरा पडले थोडेसे. आणि जे आपले मोदक होतं ते मोदकचे म्हणजे पण आता लास्ट ह्याच्या पुढे अजून एक चॉकलेट मोदक आहेत, ते पण पूर्ण 11 मोदक करायला मला नाही जमले, 8 का 7च झाले आहेत. पण ठीक आहे, 8 का 7 तरी झाले तर त्यामुळेच हे असे काय कारणं होते, त्यामुळे व्लॉग पण उशिरा झाला, मोदक पण अर्धे राहिले. पण ठीक आहे, जेवढे होते तेवढे. आणि हे घर जरा थोडंसं जुनं आहे त्याचं बांधकाम, त्यामुळे प्रतीक्षा, दिव्या आणि हर्षला जरा
राहायला असं म्हणजे त्यांचं मन लागत नाहीये. त्यांना थोडंसं यूज टू झाले की त्यांना पण सवय लागूनच आहे. मला आणि मम्मीला तर काहीच नाही वाटत आहे. बाकी मला तर असंच वाटतंय की जिथं आपली फॅमिली तेच आपलं घर. हांजी, तर आज मी जे बनवणार आहे ते म्हणजे आहेत चॉकलेटचे मोदक. सो फर्स्ट ऑफ ऑल त्याच्यासाठी मी चॉकलेट घेतलं नाही, बिस्किट घेतले आहेत. ओरिओ बिस्किट आहेत ते मी घेतलं आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, इथे मी 4 जे आहेत ते बिस्किटचे पाकिट घेतले होते. त्यातलं जे व्हाईट क्रीम आहे ते साईडला काढून घेतले आहे आणि हे जे आहे ते बिस्किटचं जे वरचं आहे ते एका मिक्सरमध्ये घातलं आहे. हे मिक्सरला तर मी फिरवणार आहे. हांजी, तर आज जे मोदक मी बनवणार आहे ते सध्याला ट्रेंडिंगला आहेत. ओरिओचे जे चॉकलेटचे मोदक आहेत ते मी बनवणार आहे. सो आता मी त्यासाठी चालू केलं आहे ते मोदक बनवायला. मी तुम्हाला दाखवते. सो आत्ता जे माझे मोदक आहेत ते तयार झाले अँड आय कांट टेल यू किती सुंदर झाले ते बघा. मला वाटतच नाही आहे बघा. मी दाखवते. चॉकलेटचे मोदक तयार आहे. त्यांचा शेप तेवढा ठीक नाही आहे कारण बिकॉज त्यांना बांधता येत नाही आहे. पण मस्त निवांत. सो दिव्या आता मोदक खायले. ते कसे झालेत? एक नंबर. छान लागेल. हां. हर्षाला हे खाण्यासाठी आता मोदक. अजून छान दिसायला ना. खरं का? कवगी कॅमेरा चालू आहे म्हणून. छान लागेल. मला पानचे आवडले. जास्त मोदक आवडले. पान पनीरचे पण छान झाले होते. पनीरचे पण छान झाले. झाडू कसा आणून टाकले पाहिजे देवा. यू तू पण खाऊन बघ. ओरिओ बिस्किट खाल्ल्याला परवडलं. यार काय कर पानचट रिॲक्शन माझ्या पान मोदकवर हर्षने असली घाणेरडी रिॲक्शन दिली होती ना. असली घाणेरडी मी तुम्हाला सांगू शकत नाही. असलं म्हणजे नाही. मी त्याच्यात खरं तेव्हा मला कॅमेरा चालू करायला पाहिजे होता. इतका घाणेरडा. त्याचं मला असं वाटतं की आत्तापर्यंत माझ्या खाण्यावर कोणीच दिलं नव्हतं. बट ठीक आहे. तर आता असलं काय असतं ना, ते काजू बदाम जे चांगल्या गोष्टी असतात ते आमच्या हर्षला आवडत नाहीत. त्यामुळे ठीक आहे. तर हा व्लॉग मी इथं संपवते. व्लॉग आवडल्यास व्लॉगला लाईक करा. ज्यांनी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब नाही केला त्यांनी सबस्क्राईब करा. शेअर पण करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.